लोकसभेचं मैदान काबीज करण्यासाठी सांगलीच्या पैलवान गडीनं शड्डू ठोकलाय। अर्थात तुम्हाला कळलं असेलच मी कशाबद्दल बोलतेय। सध्या चर्चेत असणारे पैलवान चंद्रहार पाटील यांच्याबद्दल। ते लोकसभेच्या मैदानात उतरलेत। वंचितनं त्यांची उमेदवारी जाहीर केल्याची बातमी काही दिवस फिरतीये, पण त्यांच्या याच प्लॅनवर ठाकरेंनी नवा डाव टाकलाय आणि अशात काँग्रेसचा एक नेता नाराज असल्याचं सांगितलं जाते। आता सांगलीत नेमकं काय घडतंय याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सगळ्यात आधी आपण सांगली लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊयात। सध्या त्या ठिकाणी भाजपचे खासदार संजय काका पाटील आहेत। गेली 2 टर्म ते तिथले खासदार आहेत। यंदा ते हॅट्रिक करतील का याबद्दल शंका आहे। आता कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणाची ताकद आहे हे देखील जाणून घेऊयात। सांगली मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघात। सांगली विधानसभा मतदारसंघात धनंजय गाडगे हे भाजपचे आमदार आहेत। गेले 2 टर्म ते तिथले आमदार राहिलेत। मिरजेचे सुरेश खाडे हे भाजपचे आमदार आहेत। पलूसचे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आहेत। तर खानापुरात अनिल बाबर जे शिंदे गटात होते, ज्यांचं नुकताच निधन झाले। तासगावमध्ये सुमन पाटील जे राष्ट्रवादी गटात अर्थात शरद पवारांसोबत आहेत। जत विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी विक्रमसिंह सावंत हे काँग्रेसचे आमदार आहेत। आता आपण सांगलीचं राजकारण आणि 2019च्या निवडणुकावर देखील नजर टाकूयात। आता सांगली हा जो मतदारसंघ आहे तो 1967 पासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय। 1967 ते 2014 पर्यंत या ठिकाणी काँग्रेसचेच खासदार सत्तेत होते। 2014ला मोदींच्या लाटेत राष्ट्रवादीच्या संजय काका पाटील यांनी अचानक राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला, निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले आणि खासदार झाले। 2019ला देखील हेच झालं। काही कारणानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये उमेदवार नसल्यानं ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली। 2024ला आता काय होणार तर बघा, बऱ्याच ठिकाणी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत गटबाजी दिसून आली। पृथ्वीराज देशमुख यावेळी देखील उत्सुक आहेत खासदारकीसाठी, मात्र भाजप तिसऱ्या कोणाला तरी उमेदवार देईल अशी अटकळ बांधली जाते। काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल सांगायचं झालं तर लोकसभेसाठी वसंतदादांचे नातू विशाल पाटील हेच उमेदवार असावेत अशी आग्रही मागणी केली जाते। मात्र कोल्हापूरची शिवसेना ठाकरे गटाची जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी, त्या बदलात ठाकरे गटाला सांगलीतील जागा देण्यात यावी अशी मागणी केली जाते आणि त्यामुळेही विशाल पाटील हे नाराज असल्याची चर्चा होते आणि याचाच फायदा आता भाजप घेईल आणि विशाल पाटील यांना भाजपमध्ये घेण्याची तयारी सुरू आहे असं देखील जाणकार सांगतात। आता महाविकास आघाडी सोबत वंचित येणार की नाही हे अजून ठरलं नाहीये। अशातच वंचितकडून काही उमेदवाऱ्या जाहीर केल्या जात असल्याचं सांगण्यात येते आणि यावेळी सांगलीतून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली अशी बातमी फिरत होती। मात्र नंतर आंबेडकरांनी आणि पाटलांनी देखील ती फेटाळून लावली। जानेवारीमध्ये पैलवान चंद्रहार पाटील आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांची भेट झाली होती आणि त्याबद्दलच बोलताना एके ठिकाणी चंद्रहार पाटील म्हणाले होते, पुण्यात 1 तास बंद खोलीतील चर्चेनंतर चंद्रहार यांना तयारीत राहा, तुमच्यासारखा उमेदवार चांगली लढत देऊ शकतो, मी तुमच्या पाठीशी राहीन अशा शब्दात आंबेडकरांनी आश्वस्त केल्याचं श्री पाटील यांनी सांगितलं। शिवाय मवियासोबत सकारात्मक बैठक पार पडली तर तुमचा विचार करू असं देखील प्रकाश आंबेडकर मला म्हणाल्यात असं पाटील म्हणाले। त्यामुळे अशी अटकळ बांधली जात होती की वंचितकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊ शकतात। आता असं असताना नुकताच याच पैलवान चंद्रहार पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली। चंद्रहार पाटील बुधवारी ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता देखील सांगितली जाते आणि ठाकरेंकडून त्यांना सांगलीतील उमेदवारी दिली जाईल अशी देखील चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता मी तुम्हाला सांगितलं की 2019ला वंचितला चांगली मतं मिळाली होती, त्याचप्रमाणे आता वंचितकडून पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असताना वंचितचा हा मोहरा ठाकरेंनी घेतला अशी दबक्या आवाजात कुजबूज सुरू आहे। आता यामुळे काय होईल तर बघा, मवियामध्ये वंचितची एंट्री झालेली नाहीये, तर झाली असती तर ही जागा ठाकरेंना मिळेल आणि वंचितला ही जागा सोडावी लागेल आणि समजा वंचितनं स्वतंत्र लढवण्याचा विचार केला तर चंद्रहार पाटील ठाकरेंसोबत गेल्याने आता एखादा चांगला उमेदवार वंचितला ठरवावा लागेल। आता चंद्रहार पाटील नेमके कोण आहेत तर चंद्रहार पाटील हे पैलवान आहेत। पैलवान चंद्रहार पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात डबल महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलाय आणि सांगली जिल्ह्याची मान महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात उंचवली आहे। चंद्रहार पाटील यांना राजकीय क्षेत्र नवं नाहीये,
त्यांनी यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेत भाळवणी जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व केलं. तसेच सर्व राजकीय पक्षातील नेते मंडळींशी त्यांचा चांगला स्नेह आहे. याशिवाय चंद्रहार पाटील यांनी सन 2015 मध्ये मल्टीपर्पज फाउंडेशनची स्थापना केली आणि यामार्फत त्यांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवलेत. तसेच गोवंश संवर्धनाचं कामही त्यांनी हाती घेतले. रक्तदान चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील गावागावात संपर्क सुरू केलाय. सैनिकांसाठी महारक्तदान यात्रेचंही आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय देशातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करून सगळ्यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं होतं आणि त्यामुळेच चंद्रहार पाटील यांच्यासाठी तरुणाईच्या हृदयातून दादांनी आता जिल्ह्याचं नेतृत्व करावं अशी साथ घालण्यात येते आणि ते देखील आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं बोललं जाते. तेव्हा आता नेमकं काय होईल? ही जागा ठाकरेंना जाईल की काँग्रेसला की वंचित या ठिकाणी समजून घेईल. वंचित स्वतंत्र लढल्यास आणि चंद्रहार पाटील ठाकरेंसोबत लढले तर भाजपच्या उमेदवाराला फाईट देऊ शकतील का? विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर चंद्रहार पाटील हे ते आव्हान पेलू शकतील का? या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा.